ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. कपिल भगवान देवहूती मातेला सांगतात, माते, भगवंतांच्या विग्रहामधील अवयवांवर ध्यान लावावे. भगवंतांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे. भगवंतांचे कमळाप्रमाणे विशाल नेत्र आहेत. श्रेष्ठ रत्नजडित असे सोन्याचे बाजूबंद दंडामध्ये शोभत आहेत. डोक्यावर सुंदर असा मुकुट दिसत आहे. कानात बहुमूल्य रत्नजडित अशी कुंडले झगमगत आहेत. गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे. वक्षस्थळावर कधीही न कोमजणारी पावलापर्यंत लांब असलेली वनमाळा रुळत आहे. कमरेला मेखला, बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायामध्ये नुपुरे, हातामध्ये कडी असे अलंकार शोभत आहेत. गुबगुबीत गुलाबी गालांवर कुरळे कुरळे काळे कुळकुळीत केस रुळत आहेत. कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पितांबर धारण केलेला आहे. मुखकमल मंद हास्याने शोभून दिसत आहे. लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटाक्षाने भगवंत भक्तांच्यावर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत. भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवांची बुद्धीनं धारणा करावी. त्यानंतर कपिल भगवान मातेला सांगतात, माते, निसर्ग आणि प्रकृती जेव्हा एकरूप होतात तेव्हा शाश्वत आनंद मिळतो. शाश्वत सुख मिळवण्याचे, आनंद मिळवण्याचे दोन मार्ग आहेत, निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग हा ज्ञानी लोकांच्या करता आहे. या मार्गामध्ये सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. या मार्गात खूप त्रास होतो, खूप वेदना होतात. प्रवृत्ती मार्ग हा संसारी गृहस्थाश्रमी लोकांच्यासाठी आहे. सुखानं संसार करा, योग्य आचरण करा, पण कुठंही आसक्ती ठेवू नका. मनानं भगवंतांचीच सेवा करा. मनाचा संबंध सुखाशी आहे, दुःखाशी आहे. मनच बंधनात टाकतं आणि मनच मुक्त करतं. म्हणून प्रवृत्ती धर्म, गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. माते, शाश्वत आनंद मिळवण्याचं जे शास्त्र आहे ना, त्याला सांख्ययोग म्हणतात. ज्या शास्त्रात निसर्ग आणि प्रकृती यांचं एक रूपत्व येतं त्याला सांख्ययोग म्हणतात. निसर्ग म्हणजे चराचर सृष्टी, जड, चेतन, अचेतन, वृक्ष, वेली, पर्वत, नद्या या सगळ्यांच्यामध्ये परमात्मा आहे. म्हणूनच आपण वृक्षांची, वडपिपळांची, औदुंबराची, आवळ्याची पूजा करतो. पर्वतांची, कैलास पर्वत, गोवर्धन यांची पूजा करतो. प्राण्यांची, गाय, बैल, नाग, साप, कुत्रे यांची पूजा करतो. चंद्र, सूर्य यांची पूजा करतो. कारण हे सर्व परमात्म्याचे, ईश्वराचे अंशरूप आहेत. माते, प्रकृती म्हणजे स्त्री पुरुष. देहातील काही भेदामुळे स्त्री पुरुष भिन्न दिसत असले तरी दोहोंमध्ये आत्मा एकच आहे. म्हणून परमात्मा आणि आत्मा म्हणजे जीव यांची एकरूपता करणे म्हणजे सांख्ययोग. मनच सुखाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणूनच मनाचे उदात्तीकरण करा, म्हणजेच मन भगवंतांच्या सेवेत लावा. संत कबीर शेतात मिरचीचे तरू एका वाफ्यात काढून दुसऱ्या वाफ्यात लावत होते. तेवढ्यात एक भक्त आला आणि म्हणाला, परमात्म्याची प्राप्ती कशी होईल ते बरं सांगा. कबीर महाराज म्हणतात, मन इधर से उखाडना और उधर लगाना. भक्त म्हणतो, अहो मी विचारतोय परमात्म्याची प्राप्ती कशी होईल. कबीर महाराज म्हणतात, मन इधर से उखाडना और उधर लगाना. अहो काय बोलताय, मी काय विचारतो. तेव्हा कबीर सांगतात, मन संसारातून उखडायचं आणि भगवंतांच्या चरणी लावायचं. बस, एकदम सोपं आहे. तुला परमात्मा नक्की भेटेल. याकरता तुळशीदासांची गोष्ट सांगतात. खूप परिश्रमानं मध्यरात्री पत्नीला भेटायला तुळशीदास तिच्या माहेरी जातात. अंग चिखलानं माखलेलं होतं, कपडे फाटलेले होते, अत्यंत तुळशीदास थकलेले होते. ते रात्री अचानक तिच्या पलंगाच्या जवळ उडी मारून उभे राहतात आणि तिला म्हणतात, प्रिये उठ.
तुझ्यासाठी मी किती कष्ट घेऊन भेटण्यासाठी आलो बघ. पत्नीनं त्यांच्याकडं बघितलं. तिला अत्यंत संताप आला आणि ती म्हणते, काय हे क्षणभंगूर शरीर सुखासाठी इतके कष्ट घेतले? अहो, तेवढे कष्ट जर तुम्ही श्रीरामांना भेटण्याकरता घेतले असते तर श्रीरामसुद्धा तुम्हाला भेटले असते. बस. तुळशीदासांच्या कानात ते शब्द उकळत्या तेलाप्रमाणे गेले. ते स्तब्ध उभे राहिले. त्यांना पत्नीचं बोलणं एकदम पटलं आणि ते तिथनं परतले. आणि तुळशीदासाने विचार केला, आता क्षणभंगूर सुख आणि आनंद बास झाले. आता मी शाश्वत सुख आनंद श्रीराम मिळवण्याकरता मी कष्ट करेन. तुळशीदासांनी श्रीरामांचा ध्यासच घेतला. मोठ्यांदा ते श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहिले. त्याने अक्षरशः दातांच्या कण्या केल्या. हातांनी सतत राम 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 ते लिहितच राहिले. सतत रामाच्या विग्रहाच्या प्रत्येक अवयवांचं ते ध्यान करायला लागले. नेहमी ते दर्शन घ्यायचं ते रामाचंच दर्शन घ्यायला लागले. आता त्यांना हळूहळू चराचरामध्ये रामच दिसू लागले. तुळशीदास आता तहान विसरले, भूक विसरले. त्यांना रामाचं वेडच लागलं. तुळशीदासांचे कष्ट, तुळशीदासांची निष्ठा, तुळशीदासांचे प्रयत्न, तुळशीदासांचं सातत्य, तुळशीदासांची श्रद्धा पाहून, आर्तता पाहून श्रीराम प्रसन्न झाले आणि एक दिवस श्रीरामांच्या पुढं उभे राहिले. श्रीरामांचे दर्शन होताच तुळशीदास भावविभोर झाले. आता मात्र तुळशीदासांच्या पुढं रामचरित्रच दिसायला लागलं. तुळशीदासांनी ज्या रामलीला दिसत होत्या त्या जशाच्या तशा लिहून काढल्या आणि सर्व जगाला वेड लावणाऱ्या रामचरितमानस ग्रंथाचा जन्म झाला. तुळशीदास एक दिवस त्यांच्या भावाला भेटायला वृंदावनला गेले. वृंदावनला दर्शनासाठी तुळशीदास बाकेबिहारी मंदिरमध्ये गेले. पण बाकेबिहारीला त्यांनी वंदन केलं नाही. तुळशीदास म्हणाले, माझा कोदंडधारी रामाशिवाय मी कुणाला वंदन करणार नाही. तेव्हा तुळशीदासांना आनंद देण्यासाठी बाकेबिहारीने श्रीरामांचं रूप घेतलं. तेव्हाच तुळशीदासांनी श्रीरामांना वंदन केलं. भक्त आणि भगवंत एकमेकांचं मन न दुखवण्याची किती काळजी घेतात ते पहा. भक्तजन हो, केवळ आणि केवळ मन इधर से उखाडना आणि उधर लगाना यामुळंच. तुळशीदासांनी आपलं प्रेमपात्रच बदललं. पत्नीवर जडलेलं मन उखडलं आणि ते मन श्रीरामांच्या चरणी लावलं. माते, सांख्ययोगात मनाला फार महत्त्व आहे. या चंचल मनाला नामस्मरणानं बांधून ठेवावं. नामस्मरणाचा संबंध मनाशी आहे. योगामध्ये सांगितलेली पूरक, कुंभक आणि रेचक या क्रिया श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जप करताना घडते. म्हणून सतत नामस्मरण करा. नाम बाह्य मनातून अंतर्मनात झिरपलं पाहिजे. मग ते आपल्या सर्व शरीरात पसरतं. मग नाम हृदयात स्थापित होतं. योगाने मन सरळ होतं. मन सरळ होणं म्हणजे काय हो? कसलाही मनामध्ये वाईट विचार न येणं म्हणजेच मन रामाच्या मनासारखं सरळ होतं. मनुष्याचे मन पाण्याप्रमाणे खोलीकडं वाहत असतं. या मनाला वर चढवायचं असेल, प्रभुचरणांपाशी न्यायचं असेल तर त्याला मंत्रांची शक्ती, मंत्रांची साथ द्यायला हवी. नामस्मरणाच्या मंत्राने, नामस्मरणाने मन शांत होऊन वर 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 चढत चढत प्रभुचरणांच्याकडं धाव घेईल. 5 वर्ष नामस्मरण केलं तर हृदयात नाम स्थापित होतं. मग नाम नाभीपर्यंत येतं. साधना करताना नाम नाभीपर्यंत आल्यावर पद्मासन घालून गुदद्वार आणि शिश्नमध्ये असलेल्या नाडीवर टाच लावावी. नाडीवर दाब आला की वायू कोंडला जाऊन वायूच्या दाबानं कुंडलिनी वर येते. हळूहळू मूलाधार चक्र म्हणजे नाभी भेदून अनाहत चक्र म्हणजे हृदय भेदून शेवटी ब्रह्मरंध्रात म्हणजे टाळूमध्ये येते. मग साक्षात्कार होतो. तरीही नामस्मरण चालूच ठेवा. म्हणजे शरीरातील 16,108 रक्तवाहिन्यामध्ये नाम भिनतं. सर्व शरीर राम नाममय होतं. सर्व अंगातून
राम नाम प्रकट असं झालं की अर्जुनाच्या केसातून, चोखामेळाच्या अस्थीतून, जनाबाईच्या गोवऱ्यातून रामनाम प्रकटायला लागलं. दररोज आपल्या श्वासाइतकं नाम मुखानं घेतलं तर भगवंत आपल्यासोबत येतात. ध्यानात भगवंत दिसायला लागतात. ध्यानात भगवंत अर्धा तास दिसू लागले की समजायचं आपण योग्य मार्गावर आहोत. मग समाधी लागते. रोज 3 घटका नामस्मरण करावं. 8 महिने मुखानं, 16 महिने मनानं, 32 महिने हृदयात नामस्मरण केलं तर मनात पाप शिल्लक राहत नाही. आणि 60 महिने नामस्मरण केलं हे नाम सर्वांगात भिनतं आणि त्यानंतर हवा तेव्हा भगवंत आपल्याला भेटतो. पण कबीर महाराज सांगतात, मला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुख माही, मनवा तो दिस दिशा फिरे यह सुमिरन नाही. असं नाटकी नामस्मरण नको आहे. श्रीमद भागवत हा ग्रंथ सामान्यतः भक्तिशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. पण 3ऱ्या स्कंदातील कपिल उपदेशामध्ये योगशास्त्राचं वर्णन अत्यंत बहारदार आहे. त्याचं नीट आकलन झाल्यास योगज्ञानासाठी इतर कोणत्याही ग्रंथांची गरजच पडणार नाही. यातील 28व्या अध्यायावर टीका लिहिण्यास प्रारंभ करताना श्री श्रीधर स्वामी म्हणतात, हा अध्याय म्हणजे योगशास्त्रातील रत्नांची मंजुषाच आहे आणि भाष्याच्या निमित्तानं मी ही तिजोरी उघडत आहे. या एका अध्यायात यमनियमांपासून समाधीपर्यंतच्या सर्व योगांगांचं वर्णन समाविष्ट झालेलं आहे. प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणामिश्च किल्बिषान् प्रत्याहारेण संसर्गान् ध्यायेनानिश्चरान् गुणान्. या श्लोकामध्ये प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या सर्वांची फळं अतिशय चपलकपणे सूत्रात्मक पद्धतीत मांडली आहेत. योगाभ्यासातही भगवत भक्तीचं महात्म्य सर्वतोपरी ठेवलेलं आढळतं, कारण भगवंतांच्या भक्तीशिवाय कोणताही योगाभ्यास परिपूर्ण होऊ शकत नाही. भगवंत प्राप्तीसाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग हेच 3 परमार्थाचे मार्ग आहेत. हे खरं आहे, पण भागवतकार सांगतात या 3ही मार्गांचा आधार म्हणजे योगशास्त्रच आहे. 3ही मार्गांना तो अत्यंत उपयोगी आहे. अशा प्रकारे महायोगी शुकाचार्य योगशास्त्रातील अनेक बारकावे सांगतात. ते इतर कुठंही सापडणार नाहीत. भागवतात महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांसारखा उपदेश तर आहेच, पण पतंजलींनी न उल्लेखलेल्या षटचक्रादिकांचा उल्लेखही भागवतात आढळतो. कपिल मुनी म्हणतात, आई मी सांगितलेला सांख्ययोग समजलीस का? काही शंका असेल तर विचार. सांख्ययोगाच्या अभ्यासानं तुला शाश्वत सुख, शाश्वत आनंद मिळेल. देवहूती माता म्हणते, बाळा मला आता कोणतीही शंका नाही. कपिल भगवानांना ती वंदन करते. अनेक देवहूती माता घर सोडते. आता देवहूती माता सरस्वती किनारी साधना करण्यासाठी गेली आणि तिने सर्व सिद्धी मिळवल्या. कपिल मातेला ज्या स्थानावर सर्व सिद्धी प्राप्त झाल्या त्या स्थानाला सिद्धपूर म्हणतात. सिद्धी मिळाल्यानंतरही देवहूती मातेनं अभ्यास साधना चालूच ठेवली. साधना करता करता देवहूती माता भक्तीमध्ये अत्यंत भावविभोर झाली आणि तिचं शरीर जलरूप होऊन ती नदीप्रमाणे वाहू लागली. कपिल मातेला मोक्षप्राप्ती झाली. या ठिकाणाला मातृगया म्हणतात. बडोद्यापासनं सिद्धपूर स्टेशन येतं, तिथं हे ठिकाण आहे. देवहूती मातेनं घर सोडल्यानंतर आता आईची कोणतीही काळजी राहिली नाही. म्हणून कपिल भगवान ईशान्य दिशेला म्हणजेच गंगासागरला प्रयाण करतात. आजही तिथं कपिल भगवानांचा
आश्रम आहे. बोला कपिल भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.